दादांची कारकीर्द जी सुरू झाली ती अत्यंत म्हणजे साखर कारखान्यापासून सुरू झालेली कारकीर्द आणि त्यांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलाय हा केवळ त्यांचा कामाचा धडाका आणि प्रशासनाचा धाक। मी स्वतः दादाबरोबर मी सांगितलं की काम केलंय, म्हणून मला अनेक दादांच्या बैठकीला येताना अधिकारी का घाबरतात, कारण दादा स्वतः तयारी करून यायची, हे सगळ्यांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे। संकटातला बजेटचा तो खरं म्हणजे संकट काळातल्या बजेटचा मास्टर म्हणून दादा त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राला ओळखी झाले, महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून गेले। कारण कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस राज्याचं उत्पन्न अत्यंत घटलेलं होतं, परंतु दादांनी अर्थमंत्री म्हणून जी आर्थिक शिस्त लावली ती खरं म्हणजे वाखाणण्याजोगी होती की आमचे निधीवरून अनेकदा वादही झालेत, पण कमी खर्चात घर कसं चालवायचं हे दादांनी त्या काळात दाखवून दिलं। आणि पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या दादांनी महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्यामध्ये कुठेच कमी पडले नाहीत। एक असा द्रष्टा नेता, जो लोकनेता म्हणून महाराष्ट्राने दादांचं काम आणि कार्य बघितलं। अध्यक्ष महोदय, सलग 7 वेळा आमदार म्हणून 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं। पिंपरी चिंचवड सारख्या कामगाराचं शहर असलेल्या शहराचं कायापालट करून आधुनिक शहर बनवण्यामध्ये सुद्धा दादांचा प्रचंड मोठा वाटा या ठिकाणी आम्ही पाहिला। अध्यक्ष महोदय, लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, अशा प्रत्येक ठिकाणी दादांची अंमलबजावणी करण्याची गती ही नक्कीच धडकी भरवणारी होती। लाडकी बहीण योजना तर खरी तर राज्याच्या तिजोरीवर ताण आणणारी योजना आहे, याबाबत आपले मत त्यांनी मांडले, पण विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींनीच आम्हाला वाचवलंय हे सुद्धा निखळपणे मान्य करणारे दादा महाराष्ट्राने पाहिले। म्हणून एक या सगळ्या आठवणी आणि त्यांचं काम या एक खूप आठवणी आहेत, कारण आम्ही काम केलंय, कॅबिनेट मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाली आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकता आल्यात। या ठिकाणी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न दादांचं होतंच, कारण ते इतके शिस्तबद्ध नेते होते की आपल्या कामाबरोबर आरोग्याची सुद्धा उत्तम काळजी घेणारे हे दादा होते। त्यांनी त्यांचं संपूर्ण कारकीर्द पाहिली तर दादा हे अजात शत्रू म्हणूनच त्यांची ओळख आहे। आज त्यांच्या या अजात शत्रूमुळेच्या कामामुळेच महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अध्यक्ष महोदय पाणी आहे की अख्ख्या महाराष्ट्र हळहळताना आपण पाहिलं आहे। गेल्या काही वर्षामध्ये अनेक नेते महाराष्ट्राने गमावलेत, त्यामध्ये विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे साहेब, आर पाटील साहेब आणि आज